आणि एक महत्त्वाची बातमी येते दिव्यातून। इथे रेल्वे प्रवाशांनी निषेध आंदोलन केलंय। दिवा ते सीएसएमटी रेल्वे सुरू करा अशी त्यांची मागणी आहे। कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा द्या ही देखील मागणी करत हे आंदोलन करण्यात आलं। मोठ्या संख्येने यावेळेला दिवा वासी हे काळी फीत बांधून उभे असलेले पाहायला मिळाले। बहुतांश दिवावासी हे काळी फीत बांधून प्रवासही करणार आहेत। त्याआधी पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलाय। रेल्वेतनं दाटीवाटीनं प्रवास होत असताना फलाटवरनं रेल्वे गाडी न पकडता च्या विरुद्धच्या दिशेने रेल्वे प्रवासी चढताना दिसतात। त्यामुळे येणाऱ्या काळात लवकरात लवकर दिवेकरांना स्पेशल ट्रेन दिवा ते सीएसएमटी आणि कोकणात जाणाऱ्या विशेष गाड्यांना थांबा द्या अशी मागणी दिवेकर करतायत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांनी। आणि संदर्भातला घेतलेला आढावा आपण पाहूयात। भाग्यश्री प्रधान यांनी घेतलाय। आपण आहोत आता दिवा स्टेशनवर आणि आपण बघतोय की इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात दररोज गर्दी पाहायला मिळते। दिवेकरांची एक मागणी होती, खूप दिवसांपासून ही मागणी होती की आम्हाला दिव्याहून ट्रेन सोडण्यात याव्या सीएसटी पर्यंत, मात्र अद्यापही ही मागणी पूर्ण झाली नाही। त्याचप्रमाणे दिव्यामध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात कोकणवासीय राहतात, त्यामुळे दिव्याहून कोकणात जाणाऱ्या ट्रेनला देखील थांबा द्या अशी देखील त्यांची मागणी होती। मात्र आपण बघू शकता की अद्यापही त्यांच्या या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत। तेवढ्याच गर्दीला त्यांना सामोरं जावं लागतंय। रोज त्यांचे चाकरमान्यांचे अक्षरशः हाल होत आहेत आणि याच कारणास्तव आज दिवा रेल्वे स्थानकावर आंदोलनाची भूमिका प्रवासी रेल्वे संघटनेने घेतलेली आहे। आपण जर बघितलं काळ्या फिती लावून हे आज आंदोलन करण्यात येणार आहे आणि हे जे सगळे प्रवासी आहेत हे काळ्या फिती लावून प्रवास करणार आहेत। या आंदोलनाला साधारण 9 वाजता सुरुवात होणार असल्याची माहिती सध्या मिळते। मात्र आपण बघू शकता की आता देखील आपल्याला तेवढीच गर्दी पाहायला मिळत असल्याने प्रवासी मात्र इथे त्रस्त झालेले दिसतात। त्यामुळे आता आम्हाला कधी एकदा दिवावरनं रेल्वे सुटणार अशी अपेक्षा ते करताना पाहायला मिळत आहे। भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, दिवा।